गचक अंधारी. एका गावात सदा व सुकू नावाचे जोडपे राहत होते. त्यांना गजानन नावाचा मुलगा होता. त्यांचा गाडकी मडकी करण्याचा धंदा होता. भाजलेली मडकी सदा पंचक्रोशीतील गावातल्या बाजारात विकायला नेई. गाढवाच्या पाठीवर मडके ठेवून तो हाकत तो बाजारात जायचा आणि येताना त्यांच्या पाठीवर बसून यायचा. कधी एखाद्या बाजारात मडकी शिल्लक राहत असत, तो ती कोण्या ओळखीच्या घरी ठेवायचा. सदाचे व्यवस्थित चालले होते. आठवड्यातून 2-3दा आपले वडील कुठेतरी बाजारात जातात हे लहानग्या गजाला कळू लागले होते. वडिलांबरोबर बाजारात जाण्याची आता तो सारखाच हट्ट करू लागला होता. दरवेळी त्याची समजूत घालता घालता सदा व सुकू मेटाकुटीला येत असत. एके दिवशी सदाला मडके विकायला शेजारच्या गावात जायचे होते. भल्या पाटे उठून सुकूने भाकरी थापल्या, शिदोरी बांधून दिली. त्यावेळी गजा गाढ झोपेत होता. सदाला बाजारात जायचे होते. तिथेच मागची मडकी शिल्लक होती. त्याने ती ओळखीच्या घरी ठेवली होती. त्यामुळे त्याला फक्त गाढवावर बसून जायचे होते. त्याने गाढव रात्रीच गावात चरायला सोडले होते. ते शोधले आणि त्यावर बसले की परस्पर निघायचे या बेताने सदाने आवरले. अंगातला चपला पायात सरकावल्या तो बाहेर पडला. तोच गजाला नेमकी जाग आली. खाटेवरून धाडकड उडी घेऊन पळतच बापाजवळ येत त्याने गिल्ला केला, मी येतो मी येतो. सदाने डोक्याला हात लावला. रात्री सदाच्या गावातल्या परिसरात जोराची वादळी पाऊस झाला होता. विजा कडाडत होत्या. गारपीट झाली होती आणि त्या तडाख्यात एक वाघ सापडला होता. वाघाने बावचळून आपल्या जागेवरून पळ काढला होता. आसरा शोधत तो सदाच्या गावात येऊन धडकला होता. पाठेपर्यंत कुठेतरी आसरा घेऊन झुंजूमुंज होताच इथून निघून जाऊ या हिशोबाने वाघाने गावात जागा शोधण्याचा प्रयत्न केला. इकडे शोध तिकडे शोध करत त्याला एक पडके खिंडार दिसले. आत जाऊन वाघ बाजूच्या भिंतीलगत उभा राहिला. ही सदाच्या घराची मागची भिंत होती. साहजिकच खिंडारात भिंतीची उभ्या असलेल्या वाघाला सदाच्या घरातले बोलणे स्पष्ट ऐकू येत होते. सदा विचार करत म्हणाला, बाबू तुले मी नेलं असतं पण अंधार किती हाय, रातच हाय ना अजून. गजा उसळला, असू द्या मी येतो मी येतो. लेका रस्त्यावर या वस्ती कोला असतं बरं. असू द्या, लहान लेकरांनी उचलून नेतं म्हणतो तो. नेऊ द्या, काही नाही मी येतो. तिकडे लांडगे येतं म्हण, येऊ द्या मी येतो. मी येतो म्हणजे येतो. पुढे जंगल लागते, जंगलात वाघ असतो या टायमाला. असू द्या, काही नव्हे नको दाखवू मले वाघा फेगाचं. ते ऐकून वाघ मनाशी म्हणाला, लईच अट्टील पोट्टा दिसू राहिला. अन वाघानं खाल्लं तर तुले. सदा म्हटला. तसा गजा तोंडात वेडावत म्हणाला, मल्ले खाल्ले तो तो काय तुम्हाला सोडणार आहे का. काही नाही मला माहीत आहे. मी येऊ नये म्हणून तुम्ही मला भेदावर राहिले. सदाने विचार केला. डोळे मोठे करून म्हणाला, या वक्ती जंगलात कधी ना ते गचक अंधारी भेटली तर म्हणू नको मले. गजा गडबडला, गचक अंधारी. हां गचक अंधारी. काय हो हे गचक अंधारी. गचक अंधारी माहीत नाही तुले. लेका गचक अंधारी वाघा सिंहाला एका घासात खाते म्हणतात. आपल्याला भेटली तर काही नाही, एवढं खतरनाक जनावर तरी आहे. काय होतं खतरनाक. आता गजा हादरला. शहारून आईजवळ पळाला अन म्हणाला, मै येत नाही मग जा तुमची. सदाची युक्ती फळाला आली. वाघ मानून भ्याला. कोणती गचक अंधारी होय बाबा. आपल्याला भेटली तर काही नाही भेव. भोळ थोडं सळक दिसायला लागल्यावर चले जाऊ इथून. सदा लगबगीने घराबाहेर पडला. रात्री चरायला सोडलेले गाढव शोधू लागला. अद्याप गुडूप अंधार होता. ही गल्ली बघ, हा उकिरडा बघ, तो बघ असे सगळीकडे फिरत अखेरीस त्याच्या घरामागच्या खिंडाराजवळ आला. भीतीशी वाघ उभा होता. दुरून त्याची अस्पष्टशी आकृती दिसताच सदा स्वतःशी हात उद्गारला, हाय सायाचं. मी साऱ्या गावात पाहू राहिलो अन हे गधळ पाहिलंत इथं उभी. सदा तारा चालत आला. गचकन वाघाचा कान पकडला आणि टांग फेकून टपकन त्याच्या पाठीवर बसला. वाघ प्रचंड हादरला. बापरे, हे गचक अंधारी आहे असं स्वतःशी म्हणताना त्याला हिव भरलं. सदानं रब दिशी पायांच्या टाचा त्याच्या पोटावर हाणल्या. घाबरलेला वाघ आपल्या पाठीवर स्वार घेऊन निंबूट चालत झाला. वाघाची चालण्याची गती पाहून सदाने विचार केला, लय जोरानं चालू राहिलं गधळ. बरोबर आहे, रात्री सट खाल्ली वाटते यानं. चला म्हणेले का. मले बरं आहे. तिकडे गजा भेला आता आटालाच नाही राहिलं. आता काय मस्त बाजारात जायनं आणि भदाळ ऐकणं. स्वारीने गाव ओलांडले. जंगलाचा रस्ता धरला. अजून किट्ट काळोखच होता पण आकाशात चांदण्या लुकलुकत होत्या. पहाटेची थंड हवा सुटली होती. हवेचा झुळका सदाला मोरपिसांच्या स्पर्शासारखा वाटत होता आणि इकडे वाघाचा धावा सुरू होता. हे देवा दया कर, मले वाचव. माझ्या पाठीवरची ही बाला जाऊ दे.
पूर्वेला प्रभा फाकण्याच्या बेतात आली. मान डोलावत इकडे तिकडे पाहताना सदाचे लक्ष वाघाच्या पाठीवर गेले. गाढवाची राखाडी सोडून पिवळा रंग आणि त्यावर काळे पट्टे दिसतात त्याच्या मनात शंकेची पाल चुकचुकली. हे कसं काय झालं असे म्हणत सदाने मान थोडी कलती केली आणि पाहतो तर काय, साक्षात वाघ. त्याला कापरे भरले. तो धाडधाड उठू लागला. या छेडाछेडीने वाघ सदाच्या दुप्पट हालू लागला. मनाशी म्हणू लागला, गचकांदारी झटके देऊ राहिली म्हणजे आपल्याला खायची तयारी करू राहिले. सदा आकाशाकडे पाहत कोरोना भाकू लागला. हे ईश्वरा, काय बुद्धी दिली बाबा. गद सोडून वाघाच्या पाठीवर बसलं आणि हा वाघही मला घेऊन चालला. पण मी याले दिसलो तो हा माझी नळी फोडल्याशिवाय राहत नाही. मले वाचू याचून या संकटातून तार. सदाला दरदरून घाम फुटला. एवढा थंड वातावरणातही घामाने तो वरपासून खालपर्यंत धबधबला. डोक्यापासून घामाच्या धारा ओघळू लागल्या. घाम वाघाच्या पाठ्यावर उतरू लागला तेव्हा वाघाची घाबरगुंडी उडाली. घेऊ आता तर गचकंदारी पाणी सोडू राहिली म्हणजे मले आता पाण्यात भिजून भिजून खाते. ह्या विचाराने वाघाची काळी जोरजोरात दडू लागली. कापरे भरलेल्या सदा सुटकेचा काही मार्ग सापडतो का म्हणून इकडे तिकडे पाहू लागला. दूरवर त्याला वडाचे झाड दिसली. त्याच्या पारंब्या जमिनीपर्यंत आलेल्या होत्या आणि हा रस्ता वडाच्या झाडाखालून जात होता. सदाच्या जीवात जीव आला. वाघ जेव्हा झाडाखालून जाऊ लागला तेव्हा सदाने विलक्षण चपळाई केली. लोंबणारी पारंबी पकडत तो वाघाच्या पाठीवरून सटकन आणि सरसर वर गेला. सदा असा अलगद वेगळा होताच. जमलं बाबा, सुटलो, नाहीतर गचकंधारी आज आपलेले खाल्ल्याबिगर राहत नव्हते. धन्य रे बाबा तुझी, असे म्हणत वाघ सुसाट पळत सुटला.